चांगला असता 7-8 गाड्या 5-6 माड्या 7-8 बाया मला काय कमी गेली की काय बायाची काय तुम्हाला लाज वाटती? अरे काय मला म्हणून दिलं 4 माणसात कसं इज्जत घालवणार नाही माणसाची काय तुमची इज्जत? अरे आपलं लय वजन आहे तुम्हाला कुत्रे पोशीन बाया बसल्या संडासला तर कोणी तुम्हाला पाहून मुठन कोण म्हणला कुत्र पुशीन रात्रीच कुत्र मुतलं होता अंगात मन की कुत्र पुशीना अहो मीच भरून केलं ना गण आवाज गुन्हा ना कोण तुम्हाला बायको देत होत? आत्ता पत्त्याच्या मागे 7-8 बाया आता पैसे घेऊन सुनी दादा माया संग लग्न करा काय तुमच्या जीबीला हाड आहे? बस काय दादा आहे म्हणा तर लग्न नाही करा म्हणालेत का? अरे तुम्हाला माहित नाही अशा अडचणीचे काम दादा भाऊ म्हणूनच करावं लागतात म्हणणं तुम्हाला राहायचं नाही. आता तुम्ही सांगा मंडळी मी असताना ह्याच्या पाठीमागे मला 7-8 बाया दादा म्हणून लग्न करा म्हणून भाग लागल्यात. आता हे गावगाव असं भजन करायचं तर याच्या पाठीमागे कुठं कुठं काय आहे काय माहिती म्हणूनच मला म्हणायचंय मला माहिती दारोडा भेट नाही माझं नशीब फुटलंय ग चोळी अंगात नाही माझ्या लुगडे असे सरपंच असं नाही तर ह्या मेऱ्याच्या हातात दिले असते तर 500 रुपयाचे ढोसून येत होत. सरपंचाला माहित आहे आपल्यापाशी मी बरोबर सांग तुम्ही आपल्यावर ध्यान द्या या गे घेऊन या. आता इथून पुढे सगळ्या मंडळीला सूचनाच आहे कोणाला ज्याला पैसे द्यायचे ते की नाही ह्याच्या हातातच देऊ नका काय ठेवलं नाही घरामध्ये यानं हातात देऊ नका याच्यात तुझा आता तुम्ही सांगा मंडळी असं म्हणल्या संसार कसा करावा? बरं झालं त्या सरपंचाला दया आली 4 खेड्यामध्ये गाजत असलेला सरपंच उगेच 5-6 बाऱ्या सरपंच झाले काय म्हणजे अंगद पाटील त्यानं 500 रुपये दिले म्हणले तुमच्या लेकरा बाळाला काही खाऊ घाला. 500 रुपये त्याने दिले नाही तर आपलं वजन आहे तुमचं 32 किलो 32 किलो वजन आहे तुमच्या वजनाला बघून काय तुमचं वजन आणि मग माझ्या भावाची गाडी कोणी वजनच गाडी भावाची गाडी आमची गाडी टायर विकून तिला तेल टाकलं पूर्ण आम्ही. आता मला सांगा तुम्हाला आता वापस घरला यायचं सोडायची की नाही दारू? वापस घरला येऊन दारू सोडायची की नाही? दारू आजपासून सोडली चक्कच ना दारू नाही तुला सोडली. आता सांगा मंडळी महत्वाचं आता इथं बकळ बसलेली आता शिक्क्या काढून मारायला येतो का तुम्ही आता इकडे तोंड करू नका. आता त्याच्या पाठीमागचे तिकडचे सगळे मजा करायचं टरक मध्ये काय टरक मध्ये नाही हे अंगात पाटला बसते ऐका तुकारामजी पवन पाटील वजन आहे पाटलाचं. अरे आता तसे पैसे दिले तसे मिठवा येत या ते काय म्हणले हे 100 रुपये म्हणले आपण काय म्हणले मला काय म्हणायचंय काय म्हणायचं नाही आपलं ऐकायचं नाही. काल नवरात्र होतो मी गेलती माहेरला कुठं आवळीला बर तिथं मी पेपर वाचला पेपरात बातमी आली छापून की 5-6 माणसं दारू पिऊन मेले म्हणत. बस काय
दारू पिऊन मेले म्हणा. आय ते येडे होते. मग काय शहाणे मरतात काय? उली उली पाणी टाकून पितात ते. आणि तुम्ही? मी किती बाऱ्या दारू पिले, एकदा तरी मेलो काय? मग आता खरंच तुम्हाला लाज वाटते? लाईट कवा आली रे? तुम्ही प्याला बसते तेव्हाच आली. नाही, मी डोळे झाकले होते. ते डोळे उघडले की तुम्हाला नाही दिसते काय? असंच होतंय मला. न ते लॉकडाऊन लागलं तेव्हापासून असंच व्हायलंय. बरं खरंच सांगा, मग सोडता की नाही? सुटली. आजपासून बंदच. आजपासून महाराष्ट्रातले पेपर बंद. मग आता दारू बंद नाही. नाही. खरं म्हणजे आमच्या मायबापाला लाज नव्हती तुमच्या इथे दिलं. तुम्हाला काय म्हणून फायदा नाही. नाही नाही, खरंच माझ्या मायबापाला लाज नव्हती म्हणून दिलं तुम्हाला, नाहीतर कोणीच पोरगी देत नव्हतं. त्याची पोंगी घेतली का उपसून? रोजात तुम्ही माझ्या बाप्पाकडे यायची का ना? ती म्हणायची तुमचं पोरग हिरो